श्री स्वामी समर्थ. स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर पहिले साधक बना. मित्रांनो, कधी तुम्ही फुलपाखरूला जवळून पाहिलंय का? फुलपाखरू लगेच तयार होत नाही. आधी त्याला कोशात राहावं लागतं, अंधार सहन करावा लागतो, शांत राहावं लागतं आणि मगच त्याला पंख मिळतात. तसंच स्वामी समर्थांचा अनुभव तसाच आहे. जोपर्यंत आपण साधक होत नाही तोपर्यंत अनुभवाचे पंख आपल्याला मिळतच नाही. आता विसो देवा तुझ्या नामी लागलो, मना तूच वेगळे काही न ठेवलो. जेव्हा मन पूर्णपणे देवाच्या नामात स्थिर होतं तेव्हा आपले कार्यसिद्धी आपोआप होतं. मनातलं भीती, शंका, अस्थिरता नाहीशी होती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव तिथेच असतो, स्वामी तिथेच असतात जिथे करुणा, श्रद्धा आणि सेवा असते. म्हणून स्वामींना जर अनुभव घ्यायचा असेल स्वामींचा, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये श्रद्धा, करुणा हवी. आता साधक बनण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी हव्या. अपमान सहन करण्याची ताकद ही साधकाची पहिली परीक्षा असते. जीवनात कधी लोक आपल्याला समजून घेत नाही, नेहमी आपल्यावर टीका टिप्पणी करत असतात. आपले जवळचेच आपल्याला दुखवतात. त्या क्षणी मनामध्ये खूप वेदना होतात. पण साधक काय करतो? तो थांबत नाही, तो शांत राहतो आणि स्वतःला आठवण करून घेतो, हेही माझ्या स्वतःला घडवण्यासाठी स्वामी करत असेल. स्वामी अनेक भक्तांची परीक्षा घेत असतात. कधी कठोर बोलत असतात, कधी दुर्लक्ष करायचे असतात. जसं बाळप्पांबरोबर स्वामींनी केलंय. त्यांना तयार करण्याकरता स्वामी किती वेळा त्यांनावर रागवायचे, त्यांना खूप जोराने राग करून काही पण बोलायचे, कठोर शब्द बोलायचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, त्यांना प्रसाद सुद्धा घेऊ नाही द्यायचे. असे कित्येक प्रकारे स्वामींनी त्याला बाळप्पा महाराजांना घडवाय करता किती प्रकाराने बाळप्पा महाराजांची परीक्षा घेतलेली आहे. अपमान सहन केल्यावर अहंकार जो असतो, अहंकार हळूहळू कमी होतो आणि जिथे अहंकार कमी होऊन जातो ना, तिथे स्वामींची कृपा टिकायला लागते. साधक म्हणजे तो जो परिस्थितीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवतो. दुसरं जे आहे ते आहे सातत्यपूर्ण नामस्मरण. मित्रांनो, नामस्मरण म्हणजे फक्त शब्दाची पुनरावृत्ती नसते. नामस्मरण जे असतं ते मनाला एक आधार देणे असते. दररोज नाम घेतलं की काय होतं? तर मनाची घाई कमी होते, विचार शांत होतात, भीती कमी होते. पहिल्या दिवशी आपल्याला काहीच जाणवत नाही, दुसऱ्या दिवशी कदाचित काही जाणवत नाही. पण जसं रोज पाणी झाडांना आपण घालतो आणि ते झाड वाढतं, तसंच नामस्मरण मनाला हळूहळू मजबूत करतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ मोठी असण्याची गरज नाही, पण सातत्य असणे खूप जास्त गरजेचं आहे. दररोज 5 मिनिटं जरी मनापासून नाम घेतलं ना स्वामींचं, तरी ते मनात खोलवर उतरायला सुरुवात होते. तिसरं गोष्ट आहे साधक बनायची, ती आहे पूर्ण समर्पण. ही साधनेची सर्वात उंच पायरी आहे. आपण अनेकदा देवाला सांगतो, हे करा, ते करा, असं करा. पण समर्पण म्हणजे काय? समर्पण म्हणजे स्वामी मला काय योग्य आहे ते तुम्ही जाणता. जे आपल्या हातात नाही ते सोडून देण्याची ताकद म्हणजे समर्पण. जेव्हा आपण सर्व काही नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मन थकतं. पण जेव्हा आपण स्वामींवर सोडून देतो ना, तेव्हा आपलं मन हलकं होऊन जातं. समर्पण म्हणजे हार मानणे नाही. समर्पण म्हणजे विश्वास ठेवणे. शेवटचा भावनिक जो आपल्या मनामध्ये येतो ना, भावनाचा एक म्हणजे लहर येऊन जाते. जसं समुद्रामध्ये लहर येते ना, असं आपल्या स्वामींप्रती आपल्या भावना मनापासून स्वामींच्या चरणी वाहू लागतात. ते साधक असतं. साधक बनणं म्हणजे एक दिवसाचं काम नसतं. त्याला अपमान सहन करावा लागतो, त्याला नामस्मरणामध्ये सातत्य ठेवावं लागतं आणि समर्पणाची भावना आपल्यामध्ये वाढवावी लागते. हा एक जो प्रवास आहे, पण जेव्हा हा प्रवास सुरू करतो ना, तर हा प्रवास जो आहे ना, तो सहज नाही आहे.
हा प्रवास जेव्हा आपण करतो तर म्हणतात ना, काही आपल्याला हवं असेल तर किती काटे आपल्या मार्गावरती बिछलेले आहे, ते काटे आपल्या पायामध्ये चुभतात. तसंच जर साधक बनायचं आहे तर साधक बनण्याकरता आपल्या मनाला तयार करण्याकरता कित्येक गोष्टींना आपल्याला त्याग करावा लागतो. आणि तो त्याग केला की नाही आपण जितकं जवळ स्वामींकडे जाऊ शकतो ना, तितक्या जवळ आपण स्वामींकडे जाऊ शकतो. आणि स्वामींचा अनुभव धीरे धीरे आपल्या जीवनामध्ये यायला लागतो. स्वामी दूर नाही, ते आपण दूर आहोत. जेव्हा आपण साधक बनतो ना, तेव्हा स्वामी स्वतः आपल्या जवळ यायला लागतात. बाळप्पा महाराज फक्त भक्त नव्हते, ते साधक होते. त्यांनी पावसामध्ये, उन्हामध्ये, थंडीमध्ये स्वामींनी त्यांना बाहेर काढून दिलं होतं. पण त्यांनी जे पण केलं स्वामींनी कधी मनावर न घेऊन फक्त श्री स्वामी समर्थ सातत्याने नामस्मरण केलं. आणि त्यांनी नामस्मरण केलं तर स्वामींनी त्यांना आपल्या जवळ घेतलं. म्हणजे बाळप्पा त्यांच्याजवळ जाण्याची कोशिश करत होते, पण जेव्हा स्वामींनी त्यांना आपल्या जवळ घेणं सुरू केलं तर बाळप्पाला जी अंतर्मनानी जी ज्ञान प्राप्ती झाली ते स्वामींकडून त्यांना ज्ञान प्राप्ती होऊन गेली. जर आपल्याला सुद्धा ज्ञान प्राप्ती करायची आहे, आपल्या जीवनामध्ये सगळे कष्ट दूर करायचं आहे आणि स्वामी अनुभव तत्परतेने घ्यायचा आहे, तर नक्कीच तुम्हाला पहिले साधक बनावं लागेल. आणि साधक बनला की अनुभव यायला लागेल. काही नाही, संकल्प करायचा आहे, दररोज 10 मिनिटं मनापासून नामस्मरण करायचे आहे, कोणतीही अपेक्षा न ठेवता. एक दिवस आपल्याला जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्याला दिशा देत आहे. आणि ती अदृश्य शक्ती म्हणजे आपले गुरु, आपले सर्वस्व, आपल्या जीवनाचा आधार म्हणजे आपलेच श्री स्वामी समर्थ. तर अनुभव घ्यायचा असेल तर आपण साधक बना. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठी येत नाही, चुकल्यास मी क्षमा प्रार्थी आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. साधक बना आणि नक्की श्री स्वामी समर्थांचा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.